पालकमंत्र्यांचं नाव बदललं आहे, पण बीडच्या प्रशासनात काय बदल झालेला नाही. ज्या मातीत जो जन्मला त्याला त्या मातीतले प्रश्न हे माहीत असतात. शेवटी आईचं दुखणं, मुलाचं दुखणं हे आईला माहीत आहे, मावशीला काय माहीत असणार. पंकजाताई जरी पालकमंत्री झाल्या असतात तर आम्हाला काय, शेवटी जिल्ह्यातला पालकमंत्री झाला तर जिल्ह्यातल्या लोकांसाठी तो उपलब्ध असतो. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख आहेत. ते बीडवरनं पुण्यात आलेले आहेत. काय सांगाल, बीडचे पालकमंत्री बदललेले आहेत, कसं आहे सध्या बीड? तुमच्या TV चॅनलवर तुम्ही दाखवतायत पालकमंत्र्यांचं नाव बदललं आहे, पण बीडच्या प्रशासनात काय बदल झालेला नाही. पालकमंत्री एक दिवस येतात, त्या दिवशी फक्त रस्त्यावर पाणी टाकून साफसफाई केली जाते आणि ते देखील 3-4 तासासाठी बीडमध्ये येतात. बाकी त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम घेण्यात वेळ जातो. मीटिंगला फार तर 2-3 तास ते बसतात. त्याच्यानंतर बीडमध्ये जैशी परिस्थिती आहे. क्राईम काही कमी झाला आहे असं दिसत नाही. अजितदादांची की वेगळी स्टाईल आहे कामाची, ती स्टाईल आता बीडला गेली आणि बीडला आता भरपूर निधी मिळतोय, चांगले काम होत आहे असं बोललं जात आहे. तुमचं काय निरीक्षण आहे? आता तुम्ही बीडचेच आहे. अजून तर आम्हाला काही बदल दिसला नाही. म्हणजे ना गुन्हेगारी कमी झाली, ना निधी येऊन काही मोठा प्रकल्प आमच्या बीड जिल्ह्यात सुरू झाला किंवा काही DPTCच्या बैठका होऊन निधी काही वितरित झाला, असं अजून तरी काही दिसत नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का कधी कधी की बीडचाच पालकमंत्री असायला हवा होता, आता हे पुण्याचे पालकमंत्री तिकडे आले? हे कसं आहे, कधी नाही, नेहमीच वाटतं की ज्या जिल्ह्यातला पालकमंत्री त्या जिल्ह्यातला जर पालकमंत्री असला तर तो लोकांना भेटतो, लोकांच्यासाठी वेळ देतो आणि स्वतःच्या शेवटी ज्या मातीत जो जन्मला त्याला त्या मातीतले प्रश्न हे माहीत असतात. शेवटी आईचं दुखणं, मुलाचं दुखणं हे आईला माहीत आहे, मावशीला काय माहीत असणार. आता तुमच्या जिल्ह्यात एक मंत्रिपद भेटलेले पंकजा मुंडे, ते जालन्याच्या पालकमंत्रीपद दिले त्यांना. त्या जर बीडच्या झाले असतं तर स्वागत केलं असतं तुम्ही? स्वागत केलं असतं ना. याच्या अगोदर पण ते 14 ते 19 त्या पालकमंत्री होत्याच. त्यामुळे त्या जरी झाल्या असत्या तरी आम्हाला शेवटी महायुती सरकारने ठरवायचं. पंकजाताई जरी पालकमंत्री झाल्या असत्या तर आम्हाला काय, शेवटी जिल्ह्यातला पालकमंत्री झाला तर जिल्ह्यातल्या लोकांसाठी तो उपलब्ध असतो. तुमच्या आष्टी मतदारसंघासाठी मोठी चुरस होती, 4 बडे नेते तुम्ही पण त्याच्यात उभे होते. सुरेश दशांनी बाजी मारलेली आहे. काय सध्या आष्टीचं वातावरण, काही परिवर्तन झालेलं दिसतंय? असं आहे की आता महाराष्ट्रातच एकूण निकाल हे लोकांच्या आकलनाच्या पलीकडे लागलेत. म्हणजे जे निवडून आलेत त्यांचा देखील ह्या एवढ्या मताने आपण निवडून येऊ शकतो याच्यावर विश्वास नाही. त्यामुळं आपण बघितलं की मार्केटवाडीने एक लढा उभा केला होता आणि त्या लढ्यात त्यांनी मागणी केली होती की आमचं मतदान हे बॅलेट पेपरवर घ्यायचं. प्रशासनाने त्यांना घेऊन दिलं नाही आणि उत्तमराव जानकर हे राजीनामा द्यायला तयार होते. मग जर निवडणुका पारदर्शक झाल्या असतील तर मला वाटतं एक निवडून आलेला आमदार राजीनामा देतोय त्याची निवडणूक प्रशासनानं बॅलेटवर घेतली असती. पण आता बॅलेटवर निवडणुका झाल्या नाहीत, EVMवर सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या देखील शंका आहे. त्यामुळे आता जे महाराष्ट्रात जे निवडून आलेत, म्हणजे आष्टीच काय महाराष्ट्रभर जे निवडून आलेत ते EVMच्या जीवावर निवडून आलेत अशी सर्वसामान्यामध्ये चर्चा आहे. सुरेश दस यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते पुढं आलेत. त्यांचं राज्यभर कौतुक केलं जातं, त्यांचं नाव झालं. मात्र मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तो परफॉर्मन्स कसा आहे? कारण तुम्ही देखील त्या रेसमध्ये होते, तुम्ही देखील आमदार होण्यासाठीच निवडणुकीला उभे होते. काय निरीक्षण आहे मतदारसंघात? असं आहे की सुरेश धस हे काय पहिल्यांदा आमदार झाले नाहीत. ते याच्या अगोदर 21 वर्ष आमदार होते, 15 वर्ष विधानसभा आणि 6 वर्ष विधान परिषद. त्या 21 वर्षाच्या काळात ना एखादी MIDC झाली ना एखादा कारखाना झाला. आता तर निवडून येऊन 4-5 महिनेच झालेत, अजून तर काय दिसत नाही. पण त्यांनी ह्या 5 वर्षाच्या काळात तरी एक मतदारसंघात चांगली MIDC, किमान 20,000 पोरांच्या हाताला काम मिळेल आणि एक चांगला साखर कारखाना, एकही कारखाना आता मतदारसंघात चालू नाही आहे. आता भीमराव धोंडेंनी काहीतरी त्यांच्या कारखान्याचं लोन बिन भरलं आहे असं बातमी वाचली. पण ते कारखाने चालू व्हावं. जे आष्टी तालुक्यातला जो शेतकरी आहे त्याचा ऊस हा त्याला बाहेर न्यावा लागतो, पाटोदा असेल, शिरूर असेल, तर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी एक चांगला कारखाना आणि युवकाला जे पुण्या मुंबईला येऊन काम शोधावं लागतं तर त्यांच्यासाठी एक MIDC व्हावी आणि त्यांनी ती आता करावी. त्यांचं सरकार आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं त्यांचंच राज्य आहे, त्यांनी ते करावं ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. अशी बीडमध्ये एकूण महाराष्ट्रभर आता सध्या चर्चा सुरू आहे. ज्यावेळेस सुरेश दस धनंजय मुंडे यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली की सुरेश दस इकडे एक वेगळं बोलतात आणि तिकडे वेगळी काही सेटलमेंट करतात. तुम्ही आता त्यांच्या विरोधातलेत, पण काही मुद्द्यावर तुम्ही त्यांचं समर्थन करता.
कसं आहे बरं, कसं पाहता याच्याकडे? नाही नाही, काही मुद्द्यावर समर्थन करायचं प्रश्न नाही. हे बघा, संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणात फक्त सुरेश अण्णाच नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक माणसाने त्या घटनेचा निषेध केला आणि त्याच्यावर आवाज उठवला. खासदार बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, दानवे साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील, पवार साहेब स्वतः येऊन गेले. सगळ्यांनीच संतोष देशमुखांच्या प्रकरणात न्याय मिळावा, एकटे सुरेश धसांची भूमिकाच नव्हती तर सगळ्यांची भूमिका होती. त्यामुळं तो भाग वेगळा. आम्ही पण तिथं जाऊन आलो, 4-4 वेळा जाऊन आलो. शेवटी असं आहे की ती घटना वेगळी आहे. बाकी धनंजय मुंडेचं आणि त्यांच्या ज्या भेटीगाठी होतात तर ते जुनेच मित्र आहेत आणि ते फार जुना त्यांचा दोस्ताना आहे. त्यामुळं आम्हाला काही नवल वाटत नाही. आता पण दोस्तच आहेत का? आता ते दाखवतात वेगळं, पण आता 4.5 तास भेटतात म्हणल्यावर दोस्ताना असेलच ना. 4.5 तास कुणी कुणाला उगाच भेटतं? कारण हे मी सांगत नाही, त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं. आणि महाराष्ट्राची संस्कृती एखाद्या पेशंटला भेटायला जावं, जाण्यात काही गैर नाही, पण ते जाताना त्यांनी जर त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला असता, जे ते नेहमी टाकतात, तर स्पष्ट झालं असतं ना. लपून चोरी चोरी चुपके चुपके मिलने की क्या जरूरत है? अगर तुम्हारी नीयत साफ है, तुम्हारे दिल में खोट नहीं है, तो तुम डंके की चोट पर मिलो ना. चोरी चोरी चुपके चुपके मिलने में क्या है? आणि जर त्यांना चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट जाहीर करण्यापेक्षा त्यांनी केली असती की आम्ही भेटलो, तर ते अधिक चांगलं झालं असतं. शंका घ्यायला वाव मिळाला नसता. आता एक अंबाजोगाईच्या वकील भगिनी आहेत, त्यांना महाराणीचे जे फोटो आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झालेले, त्याच्या प्रसारमाध्यमामध्ये बातम्या आलेल्या आहेत. ते बजरंग बाप्पांचे कार्यकर्ते होते, त्यांनी ही मारहाण केली अशी चर्चा सुरू आहे. असं आहे की ते बजरंग बाप्पाच्या सोबत फोटोमध्ये दिसत आहेत, फोटो त्यांचे आहेत. त्यांचे फोटो अजून भाजपाच्या देखील आमदारांच्या सोबत आणि तिथल्या स्थानिक नेत्यांच्या सोबत आहेत. शेवटी प्रश्न काय आहे, तो कार्यकर्ता कुणाचाही असो, त्यांनी जे केलंय, एका महिला भगिनीवर हात उचललाय, दुर्दैवी तिला अमानुष मारहाण केली, ती चुकीची घटना आहे. तो कुणाचाही असला तर त्याला कठोर शासन झालं पाहिजे. सरकार एकीकडे लाडक्या बहिणी म्हणतंय आणि वकिलीमध्ये काम करणाऱ्या, म्हणजे कायद्याचं संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या महिला जर सुरक्षित नसतील तर याच्यासारखं दुर्दैव कोणतं आहे? तुमची काय आता काय सुरू आहे सध्या? तुम्ही विधानसभा लढवली, तुम्ही विजय व्हाल असं अनेकांना वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही. सध्या काय सुरू आहे मनात? आता सध्या लग्न, सांत्वन भेटी, सप्ताह, त्याच्यानंतर संघटनेचं काम आणि लोकांच्या दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मोर्चे, आंदोलन, हे जे विरोधी पक्षाचं काम आहे ते सगळं काम आपलं चालू आहे. शेवटचा प्रश्न, बीडमध्ये सध्या कशी परिस्थिती आहे? कारण गेल्या अनेक महिन्यापासून जातीवाद बीडमध्ये जास्त चालू आहे असं सगळं महाराष्ट्र पाहतोय. तुम्ही आता बीडमध्येच असता पूर्ण वेळ, तर काय सध्या परिस्थिती आहे? कसं आहे, बीडमध्ये परिस्थिती जेवढी मीडियावर दाखवली जाते तेवढी निश्चित वाईट नाही आहे. पण जातीवाद झालाय का? तर झालाय, ते मान्यच करायला लागेल. आणि हा सर्वसामान्य बीडकरांनी नाही केला. बीडची जनतेला जातीवादाशी घेणं देणं नाही, पण जे नेते आहेत त्या नेत्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजायची आणि जातीवाद केला की काम करायची गरज पडत नाही. निवडणुकीत जातीवाद केला की लोक जातीवर मत त्यांची भावनिक करून घ्यायची, म्हणून जातीवाद हे नेते करतात. ठराविक एक 10-5 लोक आहेत, ते स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजवण्यासाठी दोन्ही बाजूने आहेत. ते एका बाजूने नाही, दोन्ही बाजूने आहेत आणि ते जातीवाद करून आपल्या समाजाला भावनिक करायचं, जेणेकरून उद्या MIDC, मुलांच्या हाताला रोजगार, कारखाना, त्याला कारखान्याला शेतकऱ्याला चांगला भाव, हे सगळे प्रश्न बाजूला पडायचे आणि आपली निवडणुकीत पोळी भाजण्यासाठी जाणीवपूर्वक ठरवून जातीवाद केला जातो. शेवटचा प्रश्न, जे निलंबित अधिकारी आहेत रणजित कासले, त्यांनी काही अमाऊंट सांगितली की मला या कारणासाठी इलेक्शनमध्ये पैसे दिले होते. धनंजय मुंडेंचा परळी मतदारसंघासंदर्भात ते बोलतात. तुम्ही सुद्धा आष्टीतून निवडणूक लढली, कुठं तिथे सुद्धा काही गडबड झाली असं वाटतं का तुम्हाला? त्या संदर्भात गडबड झाली हे याच्या बाबतीत मी इलेक्शनमध्ये पिटिशनच दाखल केलं, त्याच्यात मी सगळे मुद्दे घेतलेत आणि रणजित कासले बोलले त्याच्यावर उच्चस्तरीय SIT चौकशी स्थापन करून त्याची योग्य चौकशी केली पाहिजे. कारण EVMवर शंका ही सर्वसामान्य माणसाला आहे आणि EVM मुळेच हे सरकार आलंय ही भावना सर्वसामान्याची. आणि रणजित कासलेसारख्या अधिकाऱ्याच्या खात्यावर 10 लाख रुपये कसे येतात आणि परळीची निवडणूक कशी झाली ही महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेली आहे. ते म्हणतात धनंजय मुंडेचं त्यांनी थेट नाव घेतलं. तुम्हाला असं वाटतं का की सुरेश धसांनी काही गडबड केली आहे? नाही, असं आहे की ज्या गोष्टी घडल्यात, ज्या पद्धतीनं मतदारावर दबाव आणला गेला, जातीचं राजकारण केलं गेलं, त्या पद्धतीनं पेरणी केली गेली,
ईव्हीएमच्या बद्दलच्या काही शंका आहेत, त्याच्या संदर्भात आम्ही काही सीसीटीव्ही फुटेज मागितल्या. ह्या सगळे एक 12-13 मुद्द्याचं मी पिटिशन केलंय. म्हणजे जसं जशी परळी स्टाईल होती तशी अस्तित्व सध्या एवढं बोगस मतदानाचा आमचा आक्षेप नाहीये. बोगस मतदान केलं बूथ ताब्यात घेऊन हा आमचा आक्षेप नाहीये. आमचे ईव्हीएम तसेच मतदाराला धमकवणं, मतदाराच्या जे शासकीय मतदाराचे बॅलेट आहेत शिक्षकाचे, तिथं त्यांना बोलून प्रेशर करून ते बॅलेट करून घेणं, हे आमचे आक्षेप आहेत, ते आम्ही घेतलेले आहेत. नक्कीच तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी बीडमधील एकूण जातीवाद असेल, बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची कामगिरी असेल आणि त्यांच्या मतदारसंघातील सुरेश धस यांचे आमदार म्हणून जे कामकाज असेल, शिवाय बीडमधील ज्या काही अमानुषपणे महिला वकील असतील त्यांना मारहाण झाली, या सगळ्या प्रकरणावर त्यांनी सविस्तर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती राईट. लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.